नमस्कार मित्रांनो, सातारचा वाघ या चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपण बनवणार आहोत फणसाची सब्जी। फणस आणलेले आपण आणि ते कट केलं, तुम्हाला तो पण व्हिडिओ दाखवीन कट केलेल्याचा। ते कच्चं निघलं फणस आणि कच्चं निघलं तर ते टाकून देऊ नका, त्याची भाजी मस्त होते, चिकन मटन सारखी भाजी होते। तर तुम्हाला त्याची भाजी बनवून दाखवतो। ह्याच्यासाठी लागणारे सामान आपण घेतलेलं आहे। साहित्य हळद घेतलेली आहे, लाल मिरची घेतलेली आहे, त्याच्यानंतर जिरा पावडर आणि सामान घेतलेलं आहे आपण। चिकन मटनचं जसं सामान घेतो ना तसं हे ग्रेव्ही करून घेतलेली आहे आपण, पेस्ट करून घेतलेली आहे आपण। त्याची लसूण आणि काय म्हणतात कांदा लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। अशी पेस्ट करून घ्या, जसं चिकन मटनची पेस्ट करतो सेम तशीच प्रोसेसर आहे याची। हे आपल्याला मीठ घेतलेलं आहे आणि इकडं हे आपण भिजत ठेवलेलं आहे बरं का, फणसाचं भाजी बनवण्यासाठी भिजत ठेवलेलं आहे। तरी हे धुवून घ्यायचे। तेल टाकून घेऊया आपण। 2 पळ्या आधी टाकल्या, ही तिसरी पळी टाकली। आता हे भरपूर झालं तेल बरं का, आणि जरा गरम होऊन द्या 2 मिनिटं। चला, जिरं गरम झालेलं आहे तेल, आणि जिरं टाकून घेतले आणि मोहरी टाकून घ्या। आता मसाला टाकून घेऊया, आपण आता झणकार होतोय, झणकार मस्त बाहेर चिकन सारखी सब्जी बनवून दाखवतो तुम्हाला। पेस्ट बनवून घ्यायची अशी मस्त पैकी। जिरे मोहरी टाकलेली आहे आणि मस्त अशी रेसिपी बनवून फणसाची भाजी। फणस छोटा कवळा फणस आणा बरं का, हा मोठ्या फणसाचं तुम्हाला दाखवतो। आणि ज्यावेळेस आणताल त्यावेळेस कवळा फणस आणा, कवळ्या फणसाची भाजी मस्त होती। त्याची पण रेसिपी तुम्हाला कधीतरी बनवून दाखवेन मी। चला, आता हळद टाकून घेऊया, लाल मिरची पावडर, त्याच्यानंतर थोडीशी अजून लाल मिरची पावडर घेऊया कलर येण्यासाठी। लाल मिरची पावडर, धनिया पावडर, मसाले। चला, हलवून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्या बरं का। आणि गॅसची फ्लेम आहे का नाही, मसाले टाकल्यानंतर एकदम कमी ठेवा, नाहीतर मसाले जळून जातील। चटणी टाकून घेऊया आपण आता। तुम्हाला ज्या पद्धतीने टाकायची त्या पद्धतीने चटणी टाकून घ्या अंदाजानुसार आपल्या। हलवून घ्या, मिक्स करून घ्या चांगलं। आणि हा मसाला आता मस्तपैकी भाजून झालेला आहे आणि याच्यामध्ये चिकन मसाला टाकून घेतलेला आहे आपण बरं का। ते व्हिडिओमध्ये नाही पण मी टाकलेला आहे, हा चिकन मसाला टाकलेला आहे बरं का। चिकन मसाला टाकून घेतला आणि हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बरं का। आपली फणसाची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, साफ करून घेतलेली आहे। आता हे टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये, सगळी भाजी टाकून घ्या। थोडासा फ्लेम वाढवतो बरं का, आणि त्याला हलवून घ्यायचं मस्तपैकी। चवीनुसार आहे का नाही मीठ मस्तपैकी टाकू, चवीनुसार मीठ टाकून घ्या, आपापल्या चवीनुसार टाका बरं का। आणि हलवून घ्या।
कशी काय छान दिसते बघा भाजी. हे मसाल्याचं पाणी पण टाकून घ्या बरं का. आता मसाल्याचं पाणी टाकून घ्यायचं आणि जास्त असं पातळ बनवायचं. आपण चिकनचं सुक्की कशी भाजी बनवतो त्या टाईपची बनवतो बरं का. चिकनची सुक्की भाजी कशी बनवतो तशीच बनवतो. चला 10 मिनटं आपण भाजीला झाकण ठेवून घेतलं होतं. 10 मिनटं लो फ्लेमवर आहे ना भाजी ठेवली होती. आता ते आपण उघडून घेऊया. हा वास तर एकदम जबरदस्त येतो बरं का. ह्या भाजीमध्ये आपल्या फणसाच्या भाजीमध्ये आहे का नाही कोथिंबीर ॲक्च्युली टाकायला लागते. कोथिंबीर नाही भेटली कारण काल पाऊस आला होता आणि भरपूर पाऊस आला होता त्यामुळे भाजी काही मार्केटमध्ये भेटली नाही आपल्याला कोथिंबीर. तर कोथिंबीर पण टाकून घ्या. आणि हे अशा प्रकारे भाजी झालेली आहे. आणि तुम्हाला कशी काय वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कशी काय भाजी वाटली ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला सर्वांना ओके बाय बाय.